नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय. बाळूमामाच्या नावानं चांगभल्याचा गजर करत दीपावली पाडव्या दिनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान येथे मंदिराभोवती मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडलाय. 32 मेंढ्यांच्या कळपांनी मंदिराभोवती नयनरम्य रिंगण सोहळ्याचं डोळ्यांचं पारणं फिरले. येळवीसह घोलेश्वर, टोरेवाडी, सोलापूर जिल्ह्यातील हंगिरगे, हबिशेवाडी येथील मेंढरे या सोहळ्यात सहभागी झाले. म्हाळाप्पा काळे, लक्ष्मण गोयकर, नेवरा काळे यांनी रिंगण सोहळ्याचं नेटकं नियोजन केलं होतं. सोहळा पाहण्यासाठी प्रकाश जमदाडे, काशीनाथ शेवते, अजित पाटील, अनिल अंकलगी, शिवाजी खांडेकर, दीपक अंकलगी, संतोष पाटील, ज्ञानेश्वर आवटे, सुनील साळे, आनंद चौरे, विजय रुपनूर, प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मेंढके खंडा सलगर, पांडुरंग डोंबाळे, बिरा सरगर, कृष्णा गोयकर, महादेव गोयकर, लक्ष्मण कुलाळ, विलास जमदाडे, लक्ष्मण गोयकर, अमोल काळे, भारत गोयकर, यशवंत खांडेकर, राहुल कुलाळ, तुकाराम उतरे, म्हातारबा माने, बाबूराव पारेकर, उत्तम गोयकर, संतोष उतरे, ज्ञानेश्वर माने, बिरा थोरबोले, आप्पासाहेब कुलाळ, सुभाष गोयकर, निवृत्ती काळे, बाळू जिपटे, महादेव तांबे, धर्मा गरंडे, उमेश नुलके, नामा गोरड, सैनापा तांबे, शंकर तांबे, अर्जुन भनगुळे, निवृत्ती भनगुळे, नामदेव खरात यांच्या कमिटीच्या वतीने काठी आणि घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. आध्यात्मिक कार्याबरोबरच श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीने सामाजिक बांधिलकी जपत जे सामाजिक कार्य सुरू ठेवले ते उल्लेखनीय आहे. मंदिराची महती आणखी वाढावी यासाठी मुख्य रस्त्यावर जमदाडे कुटुंबियांच्या वतीने आई वडिलांच्या समर्थनार्थ भव्य कमान उभी करण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना संचालक प्रकाश जमदाडे यांनी जाहीर केलं.